नमस्कार, मी संजय शंकर घाडी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा उपमहापौर. आपल्या सर्वांचं, पत्रकारांचं, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या प्रतिनिधींचं मी मनापासून आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो. आजच्या पत्रकार परिषदेसाठी आपल्याला बोलव यासाठीच की 2-3 विषय आहेत जे आपल्या माध्यमातून मुंबईतील नागरिकांपर्यंत पोहोचायला पाहिजेत. एक तर मुंबई शहरामध्ये होत असलेली नालेसफाई, पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईचं पाहणी करणे. दुसरा विषय आहे मासळीवरून उद्भवलेला या ठिकाणचा जो काही पेच आहे, प्रश्न आहे, त्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांशी चर्चा करणं. आणि तिसरा एक विषय आहे जो मराठी भाषेच्या संदर्भामध्ये मराठी सक्तीची करण्याचा रिक्षा चालकांना महाराष्ट्र शासनाने, खास करून आमचे मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांनी घेतलेला निर्णय हा, याच्या जोडीने मुंबई शहरामध्ये असलेले जे दुकानं आहेत त्या दुकानांवरती अद्यापही 5020 एवढ्या दुकानांवरती अद्यापही मराठीच्या पाट्या बदललेल्या नाहीत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने याच्यावरती कारवाई करावी, अशा प्रकारची मागणी करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. आपण विचार काय विचार आज मी एल वॉर्डमध्ये कुर्ला, झाकी नाका या भागामध्ये नालेसफाईची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. माझ्यासोबत प्रभाग समितीचे अध्यक्ष विजेंद्र शिंदे, महिला बाल कल्याणच्या अध्यक्षा आणि स्थानिक नगरसेविका सन्माननीय मिनल तुर्डे या ठिकाणी होत्या. सहाय्यक आयुक्त हेर्लेकर होते, SWDचे सर्व अधिकारी होते, महानगरपालिकेच्या वॉर्डचे अधिकारी होते आणि स्थानिक जनता तिथे उपस्थित होते. खास करून मुंबई शहर आणि पश्चिम उपनगर यामध्ये चांगल्या गतीने नालेसफाईचं काम चालू आहे, परंतु पूर्व उपनगरामध्ये थोडी संत गतीने काम चालू असल्या कारणाने त्या ठिकाणी मी स्वतः आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह आज नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. तिथलं एक कारण मेजर होतं की त्या भागामध्ये आपल्याला मोठ्या नाल्यांसाठी ठेकेदार मिळाला नव्हता. त्यामुळे तिथे विलंब झाला आणि आपल्याला ठेकेदार उपलब्ध झाल्याच्या नंतर आपण तिथे अतिशय गतीने युद्ध पातळीवरती नालेसफाईचं काम सुरू केलेलं आहे. आजच्या तारखेपर्यंत जवळजवळ 41 ते 42% नालेसफाई त्या भागामध्ये झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मला प्राप्त झाली. आणि मीही सूचना केलेल्या आहेत, कारण तो जो सफेद नाला म्हणून त्याला म्हटलं जातं, नंबर 10-11 हा असा आलेला आहे की त्याच्यामध्ये एक आपण ऑड आर्टिकल्स म्हणतो, मध्ये एक थर्माकोल असतील, बाटल्या असतील, प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील, इव्हन अगदी त्याच्यामध्ये बिछाने टाकले जातात, फर्निचर टाकले जातात. त्याच्यामुळे तिथे नालेसफाई करत असलेल्या सगळ्या वस्तू कॉन्ट्रॅक्टरने काढलेल्या आहेत. मी सहाय्यक आयुक्त आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी विनंती केली की आपल्या स्थानिक नगरसेवकांना सोबत घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली आपण थोडी जनजागृती करा की कचरा या नाल्यांमध्ये टाकू नका. कारण ही जर नाला ओव्हरफ्लो झाला तर त्याचं सगळं नुकसान, जो काही भीती आहे किंवा त्याच्यापासून होणारे नुकसान आहे, हे तिथल्या शेजारी, नाल्याच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांचे जे कचरा टाकतात त्यांना याचा फटका बसणार आहे, अशी सूचना केली. तसंच जास्तीत जास्त डीप आपण या नाल्याची गाळ या नाल्यातून काढावा आणि टार्गेट दिलेलं आहे 31 मेच्या आतमध्ये 80% आपण या नाल्यांची सफाई करावी, अशा प्रकारचे मी त्यांना निर्देश दिलेले आहेत. तसंच दुसरा विषय जो मासळीच्या संदर्भामध्ये आपल्या सामना दैनिकामध्ये मला वाटतं सोमवारी याबाबत एक बातमी आली होती की वाकोला येथे मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्या तरी अधिकाऱ्याने तिथल्या मासे विक्रेत्यांना सांगितलं की मासे कापून न देता अख्खे आपण द्यावे, जेणेकरून त्याचा वास येणार नाही. परंतु असा प्रकार मुंबई शहरामध्ये कुठेही चालणार नाही आणि आम्ही शिवसेना महायुती म्हणून हा प्रकार चालू देणार नाही, हे आपल्या माध्यमातून मुंबईकरांना सांगू इच्छितो.
मासे खाणे हा मासे खाणाऱ्यांचा मूलभूत हक्क आहे, अधिकार आहे. जे शाकाहारी आहेत ते त्यांच्या संस्कृती, रूढी परंपराप्रमाणे ते खात असतात. या मुंबई शहरामध्ये असणारा जो प्रथम नागरिक आहे आगरी कोळी, हा इथे त्याचं प्रमुख खाद्य हे मासे आहेत आणि मासे विक्री करणे आहे. त्यामुळे अशा प्रकारचा कुठचाही जाचक नियम किंवा अट मुंबई महानगरपालिकेकडून टाकली जाणार नाही. आणि जो कोण अधिकारी असं बोलल्याचं सामनाच्या वृत्तपत्रामधून जे आलेलं आहे, त्या अधिकाऱ्याचा शोध मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनानं घ्यावा आणि त्या अधिकारी किंवा जो कोण कर्मचारी असेल याच्यावरती कडक कारवाई करावी, अशा प्रकारची आमची शिवसेनेच्या वतीने याच्या मागणी आहे. तिसरा विषय आहे की मुंबईमध्ये मराठीची जी या ठिकाणी आपण मुंबई महानगरपालिकेने परिपत्रक किंवा आदेश काढले की मुंबई शहरातील दुकानांवरच्या आस्थापनांवरच्या ज्या पाट्या आहेत ह्या मराठी भाषेमध्ये असाव्यात. परंतु अद्यापही 5020 एवढ्या दुकानं आणि आस्थापनं हे अद्यापही त्यांनी त्यांच्या मराठीची फलकं नावाची लावलेली नाहीत. त्या दृष्टिकोनातून देखील मी आपल्या माध्यमातून प्रशासनाचं लक्ष वेधू इच्छितो की ह्या 5020 एवढ्या संख्येने असलेल्या दुकानांवरती मराठी पाट्या न लावल्यामुळे त्यांच्यावरती आपण कारवाई करावी, अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून प्रशासनाकडे करीत आहे. नालेसफाई करत असताना कुठेतरी त्या कचरा आजूबाजूची वस्ती मोठ्या प्रमाणात टाकली तर अशा टाकू नयेत यासाठी काही जनजागृती करणार तुम्ही म्हणताय, परंतु कुठे दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली जाणार आहे का? कारण गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न आहे, आजूबाजूची वस्ती नाल्यांमध्ये साहित्य टाकून. आपण अनेक वर्ष पाहतो की ज्या ठिकाणी स्लम विभागातून नाले येतात तिथे अशा प्रकारच्या गाद्या, चटया, चादरी, प्लास्टिकचे मोठे अगदी फर्निचरही टाकलं जातं. आता मी एलवॉर्डला पाहिलं तर त्या तिथे एका याच्यामध्ये नाल्यामध्ये एक टेम्पो घुसलेला आहे, त्याच्या आतमध्ये मोठी कचऱ्याची जी एक डबा टाकला होता तो काढलेला आहे. अशा प्रकारे ते नाले जर चोकोप झाले तर त्या तिथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे. म्हणून मी आपल्या माध्यमातून मुंबईकरांना विनंती करतो हात जोडून की आपण आपल्या घरातील कोणत्याही प्रकारचा कचरा असेल तो बाहेर टाकू नका. मुंबई महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी आपल्या घरी येऊन अशा प्रकारचा कचरा घेऊन जातील आणि हे करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तिथल्या स्थानिक नगरसेवक नगरसेविका तो कुठच्याही पक्षाचा असू दे त्याला बरोबर घेऊन तिथे अशा लोकांमध्ये जनजागृती करायला पाहिजे. एकदा नव्हे अनेकदा सातत्याने ही मोहीम करायला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे तुमचं कर्तव्य काय आहे, तुमची जबाबदारी काय आहे. जेणेकरून तुम्ही अशा वाईट कृती केल्या तर तुम्हाला स्वतःला त्रास होणार, त्याबरोबर ती संपूर्ण मुंबईकरांना किंवा आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना देखील याचा त्रास होऊ शकतो. हे सांगून ऐकले नाही तर त्यांच्यावरती मुंबई महानगरपालिकेने दंडात्मक कारवाई जरूर करावी, अशा प्रकारचं देखील मी प्रशासनाला सांगतो. महापौर